तुम्ही असे व्हिडिओज बघत गेला तर. आणि त्यामुळे काय झाले, टॉलरन्स लेवल खूप कमी झालाय. म्हणजे हे दोन जे इन्सिडेंट झाले यामध्ये टॉलरन्स लेवल बघा ना, आमची जनरेशन जी अत्यंत हुशार आहे, परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. अंमली पदार्थांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही बोललात. मी स्वतः डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना, सन्मान्य महाराष्ट्राचे यांना भेटायला गेलो होतो या दौरा चालू व्हायच्या आधी. प्रत्येक स्कूल किंवा कॉलेजमध्ये, कॉलेज परिसरावरती जास्त भर देऊन, कारण तिथं अनेक ठेले किंवा अशा पद्धतीने अंमली पदार्थ उपलब्ध असतात. तर त्याच्यावरती आम्हाला तुम्ही नोडल ऑफिसर नेमून द्या, ज्याच्या माध्यमातून आम्हाला कुठेही काही संशयास्पद दिसलं तर तुम्ही कारवाई करण्यामध्ये मदत करा. त्याचबरोबर दुर्गावाहिनी किंवा हे जे पथक असतात यांच्या माध्यमातून आम्ही कॉलेज लेवलला एक अँबॅसेडर तुम्ही युवतीला नेमा, ती तिथं ऍक्टिव्हली काम करेल, युवकांशी युवतींशी संवाद साधेल, कुणाचे असे काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी बोलून आमच्यापर्यंत पोहोचवेल. तर अशा काही आम्ही सुझाव त्यांना दिलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्यावरती सुद्धा जर असे कुठले ठेले सापडले तर त्यांच्यावरती खूप मोठं कारवाई होईल, मकोकात्रू होईल. त्याचबरोबर हे जे जाळं ड्रग्सचं तयार करण्यासाठी काही लोक तयार करतात ते मोडून काढण्यासाठी खरं तर आपल्याला सगळ्यांना एकजुटीने काम करणं गरजेचं आहे आणि मी तेच आव्हान तुमच्या माध्यमातून तरुणांना देईन. काय वाटतं तुम्हाला, खरं शेतकऱ्यांचा कळवळ आहे की काय पोलिसांची स्टँड? खरं तर सुरुवातीला त्यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी हा महाराष्ट्र राज्यामधला एक ऐतिहासिक असा निर्णय खरं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी ठरलेला आहे. आणि त्यांनी अनेक दिवस ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या, 36,000 कोटी शासनाकडनं त्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी मिळत आहे. त्याचबरोबर मला वाटते जवळपास 50,000 रुपयेचा इन्सेंटिव्ह दिला चाललेला आहे. अनेक गोष्टी त्या योजनेच्या माध्यमातून होत आहेत आणि जवळपास 50 लाखहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींची खरं तर काही आवश्यकता नव्हती. परंतु काल मी त्यांचं एक स्टेटमेंट वाचलं की ते आता मुंबईला परत गेलेत आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितली आहे. मला वाटते त्या मीटिंग मधनं जे काय आता पुढे ठरेल त्याच्यावरती मग बोलणं योग्य असेल. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांवर खूप जरी टीका करताय की मुख्यमंत्र्यांचं ऑपरेशन देवेंद्र हे देशाला आणि महाराष्ट्राला देखील तितकंच धोकादायक आहे. नेमकी काय? सर्वात प्रथमतः तर मला नाही वाटत आदित्य ठाकरेजी हे सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांवरती बोलण्यासाठी पात्र आहेत. त्यांनी, तुम्ही जसं म्हणला, ते माझ्या वयाचे आहेत, त्यामुळे वयाचा भान ठेवून खरं तर त्यांनी बोलणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांबद्दल बोलले ते मी सुद्धा ऐकलं. पंख कापणे आणि ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही हेडलाईन्स तर बनवाल, परंतु 2029ला लोकांचा विश्वास नाही मिळू शकणार अशी डायलॉगबाजी करून. त्याचबरोबर आमच्या पक्षाची प्रणाली, आमच्या पक्षाची शिस्त काय आहे या गोष्टीची तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला जेव्हा काळजी करायला पाहिजे होती तेव्हा तुम्हाला नव्हती. परंतु आता हे सगळे डायलॉगबाजी करून काही होणार नाहीये. आमचे सन्मान्य मुख्यमंत्री त्यांनी म्हणले की त्यांची बॉडी लँग्वेज चेंज झाली आहे, लोकांच्यात बघा कशी रिएक्शन. काहीही तसं नाही. मी असं मानतो की सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या आजच्या ह्यांच्या कार्यकालमध्ये जे निर्णय, विकासात्मक निर्णय होत आहेत, महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी भर पडताना दिसते की जिथं जिथं काही गॅप्स होते, जिथं जिथं विकास होत नव्हता, तिथं आता आमच्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रमाणात निधी लावला चाललाय. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः जेव्हा ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये होतो, कित्येक देवस्थानाची जीर्णोद्धार होताना दिसतात, कित्येक ठिकाणचे रस्ते विकसित होताना दिसतात, अनेक ठिकाणी विकासासाठी निधी लावला चाललाय. आणि बॉडी लँग्वेज त्यांची इतकी कॉन्फिडेंट आहे, म्हणजे मी तर फडणवीस साहेबांना ह्या जोशमध्ये काम करताना खरंच कधी बघितलं नाही. आणि त्यांच्याकडे बघून कुठं तर सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा एक नवीन आत्मविश्वास महाराष्ट्राच्या खरं तर तयार होताना दिसतोय. त्यामुळे आमच्या पक्षाबद्दल तुम्ही काळजी करू नका असं मी त्यांना म्हणेन. आता तुम्ही एक तरुण म्हणून तुमची काय गोष्ट? सर्वात प्रथमतः तर जे कोणी लोक ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होते, मी खरंच त्यांचा जाहीर निषेध करतो. आज नीटचा पेपर फुटी असेल किंवा टीईटीचा असेल, मी सर्वात प्रथमतः तर दोन्ही ठिकाणी SIT स्थापना करून त्याच्यावरती कारवाई सुद्धा होत आहे. काही आरोपी सुद्धा दोन्ही ठिकाणी सापडलेले आहेत. मुळात 2 दिवसापूर्वीच दादाजी भुसे साहेब यांनी सुद्धा जे स्टेटमेंट दिलं हे खरं तर मी युवा पिढीला सांगतो अत्यंत महत्वाचं आहे. जे झालं ते दुर्दैवीच आहे, परंतु आपल्या सरकारची तयारी कितपत आहे हे सुद्धा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जे आरोपी सापडले आहेत त्यांच्याकडे मकोकात्रू कारवाई केली जाणार. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट, जेव्हा तुम्ही त्याच्या अंतर्गत तुमच्यावरती एखादा गुन्हा दाखल होतो, त्याचे एकदम स्ट्रिक्ट, म्हणजे एकदम कठोरातली कठोर ती कारवाई आहे.
त्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट केलं की कायद्यामध्ये आम्हाला जर अशा पद्धतीने काही लूपहोल्स दिसत असतील तर आम्ही कायदा बदलण्याची सुद्धा तयारी ठेवणार आहे. त्यामुळे हे एक अत्यंत महत्वाचं विधान आहे. हे महायुतीच्या सरकारचं म्हणजे त्यांनी चूक झाली असेल हे स्वीकारलं सुद्धा आणि त्याच्यावरती आम्ही काय दुरुस्ती करण्याची आमची कितपत तयारी आहे हे सुद्धा मांडलेलं आहे. त्यामुळे त्या बाबतीत आम्ही वैयक्तिक युवा मोर्चा म्हणून एक महाराष्ट्र शासनाला टीईटी साठी पण निवेदन दिले आणि नीट साठी पण केंद्रामध्ये देत आहे. आता काही दिवसामध्ये दिल्लीचं जे अधिवेशन होणार तेव्हा मी स्वतः तिथं जाणार आहे. युपीएससी सारखा जो आता पेपर आहे आजपर्यंत त्याच्या बाबतीत अशा काही घटना घडलेल्या नव्हत्या. अनेक स्पर्धा परीक्षा मोठमोठ्या प्रमाणात होतात. तर युपीएससीला कुठल्या प्रणाली आहेत तर त्याच आपण सर्व स्पर्धा परीक्षा जी आहे त्याला का नाही करू शकत. तर अशा काही गोष्टी आम्ही जाऊन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की जरी ह्या गोष्टी झाल्या असतील दुर्दैवी आहेत परंतु इथून पुढे होणार नाहीत असं आमचं सरकार काळजी घेईल. तुम्ही हा प्रश्नच विचारला ह्या बाबतीत सुद्धा मी आनंद आहे कारण मला इतकं दुःख झालं. मुंबईच्या त्या ट्रेनचा इन्सिडेंट असेल, लोहगड किल्ल्याचा विषय असेल आणि घटना रोज आपल्याला अशा पद्धतीने बघता येत आणि त्यातलं मला असं वाटतंय मूळ दोन कारण आहेत. एक म्हणजे हे अंमली पदार्थांचा वापर आणि दुसरा खरं तर सोशल मीडिया. मी वारंवार माझ्या प्रत्येक भाषणामध्ये हे युवा पिढीपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की मी स्वतः जरी कॉन्टेंट क्रिएटर असलो मी कधीही सोशल मीडिया प्रमोट करत नाही. तुम्ही एंटरटेनमेंटसाठी जेव्हा घरी जाल विश्रांती घेत असाल तेव्हा सोशल मीडिया बघणं एक वेगळा भाग आहे परंतु त्याशी अडिक्ट होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. ते व्हायला नको असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे. सोशल मीडियाचा खूप नकारात्मकपणे आपल्यावरती प्रभाव होतो. कॉन्टेंट क्रिएशन सोपं असल्यामुळे कोणी आता काही कॉन्टेंट करून आता टाकतं. म्हणजे मी आता काही शोज बघतोय तर त्या शो मध्ये असं आहे की एका व्यक्तीने यायचं मनोरंजनासाठी काही करायचं आणि त्याला अपमान करणारे लोक असतात आणि त्याचा त्यांनी शो बनवलाय. त्यामुळे अशा गोष्टींचा खूप प्रभाव चुकीच्या पद्धतीने आपल्या मनावर. रामशेजला आम्ही आमचा ट्रेक ऑर्गनाईज केलेला आहे कारण संपूर्ण उत्तर महाराष्ट्र दौरा आमचा आता मला वाटतं आज माझा 13वा दिवस आहे आणि एक दिवस आम्ही या संपूर्ण दौऱ्यावरती आणि शेवटला मी नाशिकमध्ये ट्रेक मुद्दाम ऑर्गनाईज केलाय कारण नाशिक एक अत्यंत सुंदर शहर आहे. मला स्वतः ट्रेकिंग फार आवडतं आणि मुळात हे करण्याचा हेतू असा आहे की आमची जी जनरेशन झी आहे यांच्याशी इंटरॅक्ट करण्यासाठी किंवा कनेक्ट करण्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांना अप्रोच करणं आवश्यक आहे. आज कन्व्हेन्शनल पॉलिटिक्स पासून खरं तर आमचं जनरेशन थोडंसं लांब राहतं. म्हणजे आमच्या इथं कदाचित भविष्य काळामध्ये हे सभा वगैरे मोठ्या प्रमाणात होताना दिसणारच नाही कारण सोशल मीडियामुळं आमच्या पिढीला सगळ्या गोष्टी ऍक्सेसिबल आहेत. परंतु त्यांच्याबरोबर प्रत्यक्षात जर संवाद साधायचा असेल तर एखाद्या चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी ऑर्गनाईज ऍडव्हेंचर स्पोर्ट्स एंटरटेनमेंट हे आमच्या पिढीचे आवडते विषय आहेत. त्यामुळे मी हे एक ऍडव्हेंचरस ट्रेक असा ऑर्गनाईज केला आहे. त्यामध्ये भरपूर म्हणजे 1000च्या आसपास रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले आहेत. मोठ्या संख्येने युवक तिथे येतील आणि त्या सगळ्या युवकांशी मी संवाद साधणार आहे. नाशिक बद्दल माहिती घेईन. किंबहुना अनेक जिल्ह्यांमधनं खरं तर मुलांनी रजिस्ट्रेशन केले. मला वाटतं एक 12 ते 13 वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं येत आहेत. त्यामुळे सर्व विषयांमध्ये त्यांच्यावर चर्चा होईल आणि मला अतिशय आनंद आहे. मी उत्साही आहे फार या ट्रेकसाठी. सर्वात प्रथमतः तर जे कोणी लोक ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होते मी खरंच त्यांचा जाहीर निषेध करतो. आज नीटचा पेपर फुटी असेल किंवा टीईटीचा असेल मी सर्वात प्रथमतः तर दोन्ही ठिकाणी एसआयटी स्थापना करून त्याच्यावरती कारवाई सुद्धा होत आहे. काही आरोपी सुद्धा दोन्ही ठिकाणी सापडलेले आहेत. मुळात 2 दिवसापूर्वीच दादाजी भुसे साहेब यांनी सुद्धा जे स्टेटमेंट दिलं हे खरं तर मी युवा पिढीला सांगतो अत्यंत महत्वाचं आहे. जे झालं ते दुर्दैवीच आहे परंतु आपल्या सरकारची तयारी कितपत आहे हे सुद्धा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जे आरोपी सापडले आहेत त्यांच्याकडे मकोका थ्रू कारवाई केली जाणार. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट जेव्हा तुम्ही त्याच्या अंतर्गत तुमच्यावरती एखादा गुन्हा दाखल होतो त्याचे एकदम स्ट्रिक्ट म्हणजे एकदम कठोरातली कठोर ती कारवाई आहे. त्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट केलं की कायद्यामध्ये आम्हाला जर अशा पद्धतीने काही लूपहोल्स दिसत असतील तर आम्ही कायदा बदलण्याची सुद्धा तयारी ठेवणार आहे. त्यामुळे हे एक अत्यंत महत्वाचं विधान आहे. हे महायुतीच्या सरकारचं म्हणजे त्यांनी चूक झाली असेल हे स्वीकारलं सुद्धा आणि त्याच्यावरती आम्ही काय दुरुस्ती करण्याची आमची कितपत तयारी आहे हे सुद्धा मांडलेलं आहे. त्यामुळे त्या बाबतीत आम्ही वैयक्तिक युवा मोर्चा म्हणून एक महाराष्ट्र शासनाला टीईटी साठी पण निवेदन दिले आणि नीट साठी पण केंद्रामध्ये देत आहे. आता काही दिवसामध्ये दिल्लीचं जे अधिवेशन होणार तेव्हा मी स्वतः तिथं जाणार आहे. युपीएससी सारखा जो आता पेपर आहे आजपर्यंत त्याच्या बाबतीत अशा काही घटना घडलेल्या नव्हत्या. अनेक स्पर्धा परीक्षा मोठमोठ्या प्रमाणात होतात. तर युपीएससीला कुठल्या प्रणाली आहेत तर त्याच आपण सर्व
स्पर्धा परीक्षा जी आहे त्याला का नाही करू शकत. तर अशा काही गोष्टी आम्ही जाऊन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की जरी ह्या गोष्टी झाल्या असतील, दुर्दैवी आहेत, परंतु इथून पुढे होणार नाहीत असं आमचं सरकार काळजी घेईल. ती तयारी कशी वाटली? जिल्हाध्यक्ष समीर संपरिया यांनी हो. कसं तुमचं स्वागत नाही, केलं? आमचे समीर भाऊ असतील किंवा आमच्या प्रत्येक जिल्ह्यातले युवा मोर्चाचे प्रत्येक पदाधिकारी असतील. मी तुम्हाला सांगतो, मागच्या काही दिवसांमध्ये मला असे अनुभव आलेत. मी बऱ्यापैकी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो किंवा माझं भोजन हे त्यांच्या घरामध्येच असतं. तुम्हाला सांगतो, आमच्या पक्षाने पत्र्याच्या घरामध्ये राहणारी सुद्धा मुलं आमच्याकडे आहेत. आणि ह्या सर्वसामान्य युवकांची तळमळ जी पक्षाच्या संघटनेच्या वाढ करण्यासाठी दिसते, मला खरंच म्हणजे मी भावुक झालो ते बघून. त्यामुळे ह्या मुलांना ताकद देऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, राजकारण असेल किंवा इतर कुठलंही असेल, युवा मोर्चा व्यासपीठ त्यांना मदत करू शकेल. आमचा आज खरं तर काल सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात माझा येवल्यामध्ये स्वागत केला. परंतु आता आज दिवस खरं तर चालू होतोय. आज अनेक गोष्टी किंवा अनेक ठिकाणी आम्ही भेट देणार आहे. मी त्यासाठी सुद्धा मनापासून म्हणजे उत्साही आणि खुश आहे.